नमस्कार मित्रांनो, जसं की मी एक फॉर्म ओपन करून ठेवलेला आहे आणि इकडे वेबसाईट ओपन केलेली आहे. यामध्ये बघा नवीन अर्जदार नोंदणी आणि अर्जामध्ये बदल किंवा इथे वर दिलंय बघा त्यांनी राजश्री शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत यांना मानधन सन्मान योजना. तर या अगोदर एक व्हिडिओ बनवला होता मी. त्याच्यामध्ये डिटेलमध्ये माहिती होईल. थोड्याशा गोष्टी राहिल्या होत्या. तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे, ज्यामध्ये त्या गोष्टी व्हिडिओ पाहिलाय, पण त्याच्यामध्ये काही गोष्टी विसरल्या होत्या माझ्याकडून. तर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं आता फॉर्म कसा असणार आहे, तर फॉर्म अशा प्रकारे आपण ऑनलाईन फॉर्म भरू शकतो. बट तुम्हाला एक फॉर्मॅट दाखवतोय मी. तुम्ही जेव्हा इथे या वेबसाईटवरती जाता, तेव्हा नवीन अर्जदार नोंदणी यावरती जेव्हा क्लिक करतो आपण, तेव्हा आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी येतो. बट त्यासाठी माहिती काय-काय लागते आपल्याला, तर ते तुम्हाला मी दाखवतोय. तर इथे व्हिडिओ पूर्ण पहा. हे बघा, पहिलं आहे अर्जदाराचे संपूर्ण नाव. अर्जदाराचे संपूर्ण नाव इथे लिहायचं आहे आपल्याला. त्यानंतर आहे आपला पत्ता. त्यामध्ये पत्ता पूर्ण लिहायचा आहे आपल्याला. पत्ता झाल्यानंतर आपला इथं आहे अर्जदाराचा बँक खाते क्रमांक व बँकेचा IFSC कोड क्रमांक. बरोबर? म्हणजे काय, की तुमच्या बँक अकाउंट नंबर आणि तुमचा IFSC कोड जो असतो बँक पासबुकवरती, तो तुम्हाला इथे लिहायचा आहे. त्यानंतर आहे जन्मतारीख व अर्जाच्या दिनांकाच्या दिवशीचे वय. म्हणजे काय, तुमची ॲक्चुअल जन्मतारीख काय आहे आणि तुम्ही जेव्हा अर्ज करताय, ते अर्ज करताना तुमच्या अ, वय किती आहे, तुमचं वय किती आहे? कारण की याच्यामध्ये तुम्हाला वयाची पात्रता असणार आहे. यानंतर आहे जन्मतारखेचा दाखला. जन्मतारखेच्या दाखल्यामध्ये तुम्ही काय-काय देऊ शकता बघा. ग्रामपंचायतचा दाखला देऊ शकता, नगरपंचायतचा दाखला देऊ शकता, नगर परिषद असेल, महानगरपालिका असेल, यामध्ये तुम्ही जन्मदाखला देऊ शकता. त्यानंतर त्यानंतर तुम्हाला इथे किंवा तुम्ही यू-आय-डी प्रमाणपत्र असेल तुम्हाला तुमच्याकडे, तो किंवा शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेला वयाचा दाखला, यापैकी एक तुम्ही काही तिथे देऊ शकता मित्रांनो. त्यानंतर आहे 6 नंबरला अर्जदाराच्या पत्नीचे नाव किंवा पतीचे नाव. बरोबर? जर अर्जदार महिला असेल तर त्यांच्या पतीचे नाव, अर्जदार पुरुष असेल तर त्यांच्या पत्नीचे नाव. त्यानंतर महाराष्ट्रातील रहिवासी असल्याचा दाखला लागेल. यानंतर कुटुंबातील व्यक्तींची संख्या किती आहे ते लिहायचंय तुम्हाला इथे. इथे आहे साहित्यिक कलावंत यांच्यावर अवलंबून असलेल्या इतर व्यक्तीची संख्या इथे द्यायची आहे तुम्हाला. त्यानंतर तहसीलदार याने दिलेला कलाकाराच्या कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नाचा दाखला, म्हणजे तहसीलमधला वार्षिक उत्पन्नाचा दाखला लागणार आहे तुम्हाला. त्यानंतर अर्जदार जर अर्धांगवायू, क्षय, कर्करोग किंवा कुष्ठरोग या रोगांनी आजारी आहे का? अथवा शारीरिक व्यंग किंवा अपघाताने अपंगत्व आले आहे काय? इथं येस किंवा नो करायचंय. त्यानंतर असल्यास रोगाबाबतची माहिती. त्यानंतर आहे धर्म व जातीचा प्रवर्ग, म्हणजे जसं की हिंदू, मराठा, हिंदू तुमची जे कास्ट असेल ते लिहायचे तुम्हाला. साहित्याचा कलेचा प्रकार, इथे कलेचा प्रकार लिहायचे, तुम्ही काय करता, कोणती कला अवंगत आहे तुमच्यामध्ये. त्यानंतर साहित्य कलेच्या क्षेत्रात किती वर्षापासून कार्यरत आहात? कमीत कमी 15 वर्षाचा अनुभव तुम्हाला पाहिजे मित्रांनो. त्यानंतर साहित्यिक यांचे प्रकाशित झालेल्या साहित्यांची सविस्तर माहिती. म्हणजे काय, की साहित्यिक असाल तर त्यांचे जे प्रकाशित झालेले साहित्य असतील त्यांची माहिती लिहायची. त्यानंतर कलाकार असतील तर कलाकार यांनी सादर केलेल्या कलेची सविस्तर माहिती स्वतंत्र कागदावर माहिती द्यायची, म्हणजे तुम्हाला लिहायचंय कागदावरती तिथे. त्यानंतर अर्जासोबत साहित्य किंवा कला क्षेत्रातील कार्याचे पुरावे, जसं की निमंत्रण पत्रिका असतील, प्रकाशित साहित्य असेल, लेखनाची कात्रणे असतील, बातम्या असतील, जाहिराती असतील, काही ते जे तुमच्याकडे उल्लेख आहे ते तुम्हाला पाहिजे इथे. त्यानंतर केंद्र शासनाचा, राज्य शासनाचा किंवा सांस्कृतिक मंत्रालयाच्या पुरस्काराचे प्रमाणपत्र असेल तर. त्यानंतर वेगवेगळ्या कार्यक्रमात जे आयोजन कार्यक्रमात सहभागी झाल्याचे पुरावे असायला पाहिजेत. त्यानंतर आहे शिफारस पत्र, जर तुमच्याकडे जिल्हाधिकारी कार्यालयाचं एक शिफारस पत्र पाहिजे तिथे मित्रांनो. ते शिफारस पत्र तुम्हाला ते जिल्हाधिकाऱ्यालयातून मिळणार. त्यानंतर नामांकित संस्था किंवा व्यक्तीचे शिफारस पत्र असेल तेही बेस्ट आहे. शासनाच्या अन्न योजनेचा लाभ मिळतो काय? होय किंवा नाही करायचंय. असल्यास कोणत्या योजनेचा लाभ मिळतो आणि किती रक्कम मिळते? आणि नसल्यास इतर शासकीय योजनेचा लाभ घेत नसल्याच्या बाबतचे नोटरी केलेले प्रतिज्ञापत्राची प्रत, म्हणजे बॉन्डवरती तुम्हाला ती प्रत लागणार आहे. आणि शेवटचं आहे, मी असे जाहीर करतो की मी वर दिलेली माहिती सत्य व बिनचूक असून सदरची माहिती चुकी आढळल्यास माझ्या विरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात यावी.
करण्यास मी पात्र असल्याची मला जाणीव आहे असं लिहू शकतो आपण. बरोबर. यानंतर स्थळ, दिनांक, अर्जदाराची सही आणि उजव्या किंवा डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा इथे लागणार आहे. बघा, अर्जदाराने सही करणे किंवा अंगठ्याचा ठसा देणे बंधनकारक आहे. यानंतर तुम्हाला खाली डॉक्युमेंट्स दिलेले आहेत त्यांनी. पहिले बघा, रहिवासी प्रमाणपत्र. कमीत कमी 15 वर्षापासून तुम्ही महाराष्ट्रात राहता याचं. वय 50 वर्षापेक्षा जास्त असायला पाहिजे. उत्पन्न 48,000 पेक्षा जास्त नसायला पाहिजे. त्यानंतर पात्रता बघा, 15 ते 20 वर्ष या वयात म्हणजे पात्रता तुम्हाला एक्सपिरियन्स लेटर पाहिजे, अनुभव प्रमाणपत्र पाहिजे तुमच्याकडे. हयातीचा दाखला असेल. प्रत्येक आर्थिक वर्षी मानधनाची रक्कम अदा करण्यापूर्वी संबंधित मान्यवर हयात असल्याबाबतचा दाखला त्यांच्याकडून उपलब्ध करून घेणे आवश्यक आहे. तो सुद्धा अपलोड करायचा असतो आपल्याला. आता तो कसं काय करायचं हे तुम्हाला मी दाखवतोय. आता बघा, सगळ्यात सुरुवातीला इथे ओपन केली आपण वेबसाईट मित्रांनो. मी थोडंसं हे झूम करतो. बघा, वारसदार नोंदणी करण्यासाठी इथे क्लिक करा आणि हयातीचा दाखला अपलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. तर तुम्हाला दरवर्षी हयातीचा दाखला अपलोड करण्यासाठी इथे क्लिक करायचं आहे. वेबसाईट पाहून घ्या, महाकलासन्मान.org. महाराष्ट्रात कुठेही आहात, तुम्हाला हा दाखला अपलोड करायचा आहे, ऑनलाईन नोंदणी करायची आहे, तर तुम्ही सोनाई एंटरप्राइजेसला संपर्क करू शकता. यामध्ये व्हॉट्सअपला नंबर दिलेला आहे मित्रांनो, व्हॉट्सअपला मेसेज करू शकता मित्रांनो. यामध्ये तुम्हाला फक्त मदत मिळेल ऑनलाईन. तुमच्याकडे कागदपत्र असतील तर तुम्हाला ऑनलाईन करून देण्याची मदत जी आहे ती तुम्हाला तिथे मिळेल मित्रांनो. यानंतर बघा, नवीन अर्जदार नोंदणी आणि अर्जामध्ये बदल यावरती जेव्हा आपण क्लिक करतोय, इथे बघा, अर्ज करण्याची मुदत संपलेली आहे. बरोबर. तर ही अर्ज करण्याची मुदत काय असते आणि कधी असते हे तुम्हाला मी दाखवतोय. बरोबर. तर बघा, आपण ही PDF ओपन केलेली आहे. बघा, क्रमांक 1, दरवर्षी जून महिन्यामध्ये स्थानिक वर्तमानपत्रामधून जाहिरात. म्हणजे काय? दरवर्षी जून महिन्यामध्ये जाहिरात दिली जाते. जुलैमध्ये अर्ज मागवले जातात मित्रांनो. जुलैमध्ये तुम्हाला अर्ज करण्याची मुभा असते. अर्ज करू शकता तुम्ही ऑनलाईन, ऑफलाईन ज्या पद्धतीने करायचे ते अर्ज करू शकता. ऑगस्ट व सप्टेंबर यामध्ये अर्जाची छाननी करणे तसेच त्रुटीच्या अर्जांना त्रुटी पूर्तता करण्यास संधी देणे. बरोबर. त्यानंतर आहे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर यामध्ये समितीच्या बैठका घेऊन लाभार्थी कलाकारांच्या नावाची निश्चिती करणे. डिसेंबरमध्ये निवड समितीने इतिवृत्त संचालनालयात नावाच्या यादीसह या कार्यालयास कळवणे. जानेवारी ते मार्च मध्ये जे संचालनालय आहे पुढील आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात सदरील कलाकारांच्या मानधनाच्या निधीची तरतूद करणे आणि पुढील आर्थिक वर्षाच्या एप्रिल पासून म्हणजे एप्रिल महिन्यापासून मानधन सुरू करणे. बरोबर. यामध्ये बघा, तुम्ही अर्जाची जुलै ते एप्रिल असं या महिन्यामध्ये तुमच्या अर्जाची छाननी वगैरे होते आणि एवढा टाइम तुम्हाला लागतो. तर मित्रांनो, जुलैमध्ये अर्ज सुरू होतात, जून जुलैमध्ये अर्ज सुरू होतात, तेव्हा अर्ज आपण भरू शकतो. बरोबर. यामध्ये बघा, निवडीची जी टक्केवारी आहे ती त्यांनी दिलेली आहे. संघटित कला प्रकारातील लोक कलावंत 60% असणार. भक्ती संप्रदायाशी संबंधित कलाकार 10% आहे. चित्रपट असेल, साहित्यिक असेल किंवा लोप पावणाऱ्या कला प्रकारातील कलाकार हे 30% म्हणजे टोटल 100% असणार आहेत. ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यात येणार आहेत. ऑनलाईन बघा, जिल्हाधिकारी हे मी व्हिडिओमध्ये आधी सांगितलेलं आहे मित्रांनो, तरी सुद्धा तुम्हाला दाखवतो. एवढे सगळे डॉक्युमेंट्स लागणार आहेत. वयाचा दाखला, आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, प्रतिज्ञापत्र, पती व पत्नीचा एकत्रित फोटो, बँक तपशील, अपंगत्व दाखवा लागू असल्यास, राज्य किंवा केंद्र सरकारचे पुरस्कार प्रमाणपत्र लागू असल्यास, नामांकित संस्था यांचे शिफारस पत्र आणि विविध पुरावे. बरोबर. या सर्व गोष्टी आणि याचे अर्ज सुरू होतात मित्रांनो जून जुलै आसपास. यामध्ये तुम्हाला अर्ज अशा प्रकारे करायचा आहे. डॉक्युमेंट्स काय काय लागतील या सर्व गोष्टी सांगितल्यात. आणि तुम्हाला जर आता बघा, मी थोडंसं बॅक येतोय. जर तुम्हाला मदत पाहिजे असेल ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तर तुम्ही सोनाई एंटरप्राइजेसला व्हिजिट करू शकता किंवा तुम्हाला मेसेज केला, कॉल केला तरीही तुम्हाला तिथे मदत मिळेल. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद सर्वांना.